बहुमानाचा बहुमोलाचा जन्म असे हा खास रे, तू सार्थक कर देहाचे. आपल्याला अतिशय बहुमोल देह मिळालेला आहे. कारण या देहामध्ये किंवा या देहाला जेवढ्या विधात्यानं सवलती दिलेल्या आहेत, सुविधा दिलेल्या आहेत, एवढ्या कुठल्याच देहामध्ये सुविधा सवलती नाही आहे. आणि म्हणून त्या सुविधा सवलतींचा फायदा घ्या आणि आपल्या जन्माचं सार्थक करा. कारण जन्म क्षणभंगूर आहे. पाण्यावर येणारा जो बुडबुडा असतो तसा जन्म आहे. आपण कधी मरणार, तो पाण्यावरचा बुडबुडा कधी फुटेल सांगता येणार नाही. तसं कधी मरणार हे सांगता येणार नाही. म्हणून जन्माला आले तर कर्म चांगलं करा. कधी असत्याची बाजू धरू नका. असत्याची बाजू लोक का धरतात? तर ज्यांची बुद्धी राजस आहे ते लोक असत्याची बाजू धरतात. बुद्धीचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार सात्विक, दुसरा प्रकार राजस आणि तिसरा प्रकार तामस बुद्धी. आता सात्विक बुद्धी म्हणजे काय थोडक्यात आपण समजून घेऊया. सात्विक बुद्धी म्हणजे काय करावं, काय करू नये, काय केल्यामुळे दुष्परिणाम होतील, काय केल्यामुळे चांगलं होईल, असं ज्या बुद्धीला वाटतं तिला सात्विक बुद्धी म्हणायची. ज्या बुद्धीमुळे आपण भल्या बुऱ्याचा विचार करतो. सगळीच माणसं भल्या बुऱ्याचा विचार करत नाहीत, लक्षात घ्या. आणि म्हणून मला वाटतं मराठीमध्ये म्हण पडली असावी, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये असा प्रकार घडतो. भलं बुरं सांगून सुद्धा अशी माणसं वाम मार्गाकडेच जातात, वाईट मार्गाकडेच जातात. का? तर त्यांची सात्विक बुद्धी डेव्हलप झालेली नसते. प्रत्येक माणसानं आपल्यामध्ये सात्विकता डेव्हलप करावी, सात्विक बुद्धीचा विकास करावा. कारण बुद्धीचा परिणाम आपल्या मनावर होत असतो आणि मनाचा परिणाम सगळ्या शरीरावर होत असतो. एक कैदी असतो. आता कैद्यानं काहीतरी असा फार मोठा गुन्हा केलेला असतो आणि त्यामध्ये त्याला फाशी द्यायचं ठरवलेलं असतं. मानसशास्त्रज्ञांना बघायचं तर मनावर झालेले परिणाम काय करू शकतात. आणि म्हणून त्याने कोर्टाची परवानगी घेतली. त्या कैद्याकडे आले आणि कैद्याला सांगितलं, हा तुला आता 2-3 दिवसानं फाशी होणार आहे, मला तुझ्यावर प्रयोग करायचा, करू का? कैद्यानं परवानगी दिली. मग दुसऱ्या दिवशी ते येताना एक डॉक्टर आले घेऊन. ते मानसशास्त्रज्ञ आले स्वतः आणि बाकीची काही सोपास्कार करण्यासाठी मंडळी पाहिजे ती सगळी घेऊन आले. येताना एक घोडा घेऊन आले, एक साप आणला आणि एक उंदीर आणला. उंदीर मात्र कैद्याला दाखवलेला नाही आणि एक बुरखा आणला. उमदा चांगला तर्नाबांड घोडा त्या कैद्याच्या समोर बांधून ठेवला. कैद्यावर इकडे तिकडच्या गप्पा मारल्या आणि कैदी एकदम हेल्दी आहे की नाही पाहिलं, आनंदी आहे की नाही पाहिलं. कैद्याने अतिशय चांगल्या प्रकारच्या गप्पा मारल्या. तो मरणालाच घाबरत नव्हता, कारण त्याला माहिती होतं आपण 2-3 दिवसानं मरणार आहोत. तरी सुद्धा कैदी घाबरत नव्हता. तो म्हणाला, रे मरणार कधीतरी मरायचंच आहे, इतका बेफिकीर. डॉक्टरांनी पाहिलं की याच्यावर काही परिणाम झाले ना, आता शाबूत आहे मनानं. त्याच्या समोर घोडा बांधला होता. त्या घोड्याला त्या कैद्यानं काय म्हणजे डॉक्टरांनी जो आणलेला साप होता तो त्याला दाखवला. कैद्याला सांगितलं, हा बघ, हा अतिशय विषारी जहाल साप आहे, हा साप आता त्या घोड्याला चावणार आहे. कैदी म्हणाला, मला कशाला सांगताय तुम्ही? त्या घोड्याला चावणार मला कशाला सांगता? मला चावला तरी मी घाबरणार नाही, कारण अरे मी मरणारच आहे. बऱ्याच जणांना आजार वगैरे काही झालं ना, अटॅक वगैरे आला, बाबा तू घाबरला नाहीस ना? छे मी कशाला घाबरतोय? आतमध्ये घाबरलेला असतो तो सोडून द्या. मनातल्या मनात घाबरतो म्हणून पुन्हा दुसरा अटॅक येतो. तर हा कैदी म्हणाला, मी बिलकुल घाबरलेलं नाही आहे, काय प्रयोग करायचे ते करा, माझ्यावर करा, त्या घोड्यावर करा, काय करायचे ते करा म्हणाले. मग त्या घोड्याला जो साप आणला तो चावायला लावला. सापानं कडकडून दंश केला. सापाचं विष त्या घोड्याच्या अंगामध्ये उतरलं. अर्धा पाऊण तासानंतर तो घोडा असा थरथरा लागला, लटलटायला लागला, कापायला लागला. कैदी पाहत होता, त्याच्या अंगाला घाम आलेला आहे, हा थरथरतोय घोडा. आणि एक पाऊण तासानंतर तो घोडा खाली पडला आणि मेला. कैद्यानं पाहिलं, घोड्याला बाजूला नेण्यात आलं. पुन्हा डॉक्टरांनी त्या कैद्याबरोबर गप्पा मारल्या आणि म्हणाले, आता हा जो साप आहे हा तुला चावणार, त्यामुळे जर तुला बुरखा घालायला पाहिजे. कैदी म्हणाला, काय गरज नाही, मी घाबरतो का? असाच चावला तरी चालेल साप.
याने म्हणाले असं करता येणार नाही, त्यामुळे तुला बुरखा स्वीकारावा लागेल. मग त्याच्या तोंडावर बुरखा घातला आणि जो साप चावला होता त्या सापाला उचललं आणि टोपल्यामध्ये ठेवलं आणि येताना उंदीर आणला तर त्या उंदराला काढला आणि त्या कैद्याला चावा लावला. आणि काय सांगितलं की म्हणाले मगाशी जो घोड्याला साप चावला ना त्याच सापानं तुला दंश केलाय. कैदी म्हणाला चावू दे मी काय घाबरणार नाही माणूस. आणि गंमत अशी अर्ध्या पाऊण तासानंतर जसं त्या घोड्याला जे जे झालं होतं ते प्रकार त्या कैद्याने पाहिले होते समोरून, तशा प्रकारे त्या कैद्याला होऊ लागलं. तो थरथरू लागला, त्याला घाम येऊ लागला. वास्तविक चावला होता कोण? उंदीर. कितीतरी लोकांना उंदीर चावतो, अशी काय माणसं मेली का? मरत नाहीत का? त्यांना एवढा ताबडतोब पॉयझन चढत नाही. या कैद्यानं ते दृश्य पाहिलं होतं की घोड्याला साप चावलाय. त्याच्या मनामध्ये एकच होतं की आपल्याला सुद्धा तोच साप चावला. चावलेला होता उंदीर, पण कैद्याच्या मनानं असा धसका घेतला की आपल्याला चावलाय साप. आणि गंमत अशी की जो घोडा थरथरत होता, त्याला घाम आला होता, जसा घोडा अर्धा पाऊण तासानंतर खाली पडला तसा तोही जमिनीवर पडला. घोडा जसा पाय झाडत होता, मरणोत्प्राय यातना भोगत असताना जी काही हालअपेष्टा होते तशी या कैद्याची पण सुरू झाल्याबरोबर त्याचं रक्त काढण्यात आलं, थोडंसं रक्त, आणि लॅबोरेटरीमध्ये पाठवून देण्यात आलं. हा कैदी सुद्धा थोड्या वेळानं मेला. रक्ताचे जेव्हा रिपोर्ट आले तर डॉक्टर मानसशास्त्रज्ञ उडाले, त्यांना धक्का बसला आश्चर्याचा. याला चावला होता उंदीर, याच्या शरीरामध्ये याच्या रक्तामध्ये उंदराचं विष उतरलं असतं तर काय बिघडत नव्हतं, कारण उंदीरच चावला होता. पण आश्चर्याचा धक्का, याच्या रक्तामध्ये सापाचं विष तयार झालं होतं. असं हे मन आहे. जे मनावर तुमचा परिणाम होणार ते तुमच्या कृतीत उतरणार. तुमचे आचार विचार हे मन बनवत असतं. आणि म्हणून मनाला सक्षम करण्यासाठी आम्ही ऋषीमुनी, आमच्या ऋषीमुनीने, आमच्या साधू संतांनी आपल्याला भक्ती करायला सांगितली. आजपर्यंत कुठलाही असे संत तुम्हाला भेटणार नाही, कुठलाही असा संत सांगणार नाही की तुम्ही भक्ती करू नका. त्याच्या पाठीमागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे की आपण संसार करत असताना, प्रपंच करत असताना वेगळ्या व्यथाने हतबल झालेला असतो. आपल्याला वेगळ्या प्रकारच्या व्यथा असतात, आपली मनशांती ढासळलेली असते, समोरचा जो परिसर असतो त्याचे आघात आपल्यावर होत असतात, आपलं मन जे आहे ते बेचैन झालेलं असतं. अशा मनाला उभारी देण्याचं काम भक्ती करते, म्हणून भक्ती केली पाहिजे. अशा मनाला सात्विकता देण्याचं काम भक्ती करते. नाहीतर आपण मनाची एकाग्रतेचा व्यायाम म्हणजे भक्ती. मग एखाद्या अशा पॉईंटकडे बघून जर 10 मिनिटं एकाग्र झालं तर चालणार नाही का? चालू शकेल, मनाची एकाग्रता प्राप्त होईल, पण सात्विकता नाही येणार. जर तुमच्यामध्ये सात्विकता नसेल आणि एकाग्रता असेल तरी काय उपयोगाचे नाही. एकाग्रतेमुळे निर्णय घ्याल तुम्ही, निर्णय घेण्याची तुमच्यामध्ये हिंमत होईल, परंतु ते निर्णय घेत असताना त्याच्यामध्ये जो सात्विकता आली तर त्याच्यामध्ये जो विशाल दृष्टिकोन असतो, व्यापक दृष्टिकोन जो असतो, त्यामुळे आपण माणूस म्हणून माणसाबरोबर माणुसकीने वागू. आज बघा ना, समाजामध्ये अशी काही चित्र दिसतात. मुंबई शहरामध्ये तर असा प्रकार आढळतो, काही वयोवृद्ध लोकांचा असा गळा दाबून त्यांचा प्राण घेतला जातो. कशासाठी? तर त्यांच्या इस्टेटीसाठी. कारण मुलं कुठेतरी अमेरिकेला, इंग्लंडमध्ये असतात किंवा मुलं इथं कुठेतरी सर्व्हिसला असतात आणि वयोवृद्ध ते जोडपं घरामध्ये राहत असतं. त्यांचा गळा चिरून खून केला जातो आणि पेपरमध्ये आपण वाचतो. आता गळा चिरून खून करणारे जे लोक आहेत त्यांना आईबाप नाही का? आहेत. ते आपल्या आईबापाचा खून करतील का असा? बिलकुल नाही. पण यांचा करतात काय? तर प्रॉपर्टीसाठी, त्याच्या इस्टेटीसाठी, त्याच्या मालमत्तेसाठी. मग अशा माणसाला माणूस म्हणणार का? खून करणारा माणूसच आहे, पण त्या माणसाला माणूस म्हणता येईल का? बिलकुल नाही. त्याला राक्षस म्हटलं पाहिजे. आपण म्हणतो पण किती निर्दयी राक्षसासारखा. त्या ही राक्षसी वृत्ती आपल्यामध्ये विकसित होता कामा नये. कारण ही राक्षसी वृत्ती आपल्याला तामस गुणामुळे विकसित होईल, आपला तामसी स्वभावामुळे विकसित होईल. त्या राक्षसीपणा आपल्यातला निघून जावा आणि आपल्यामध्ये सात्विकता यावी, म्हणून साधू संतांच्या संगतीत यायचं. साधू संत